काय डोक्याला ताण झाला बाबा यो. हा तुला कोणतरी भरलेलं दिसतंय बघ. हा तावात तावात आली आणि गेली ती 5 मिनिटात ती पोरी. आता काय निर्णय घ्यावा मला बी कळना. होय माझी तर लई इच्छा होती बघ, तुला एखादा नोकरदार पोरग नवरा म्हणून बघावा आणि सुखानं डोळे मिटावा आपलं. आता इथंही अशी बोलून गेली. पण तुला काय वाटतं आता मी तुला काही बायोडाटा दाखले तर ते बी तू नाही म्हणते. तुझ्या काय डोक्यात आहे? बाबा तुम्हाला आता खरं सांगू का एक? हा माझं आहे ना त्याच्यावर खूप प्रेम आहे. हा हा तू कधी मला सांगितलं नाहीये. कधीपासून नाही? आता मला सांगा, तुम्हीच लहानपणापासून त्याला जावई जावई म्हणून हाक मारत होते. अरे ते लाडानी कौतुकानी करीत असतं माणूस तसं. अहो बाबा, पण जसं जसं आमचं वय वाढत गेलं तसं तसं आमच्या मनात तेच राहिलं ना. हा हा मला सांग, तुमचं कधी असं बोलणं वगैरे झालंय का? बाबा लग्नाबद्दल आमचं कधी बोलणं नाही झालं, पण आमच्या दोघांचंही प्रेम आहे एकमेकांवर. बर ठीक आहे, मग आता तू म्हणती तर बघू आपण, आहे का नाही? आणि मला सांगा, दुसऱ्या एखाद्या अनोळखी मुलाबरोबर लग्न करून जाण्यापेक्षा हा तर आपलाच आहे ना. हा ते पण खरंच आहे, ते पण खरंच आहे. त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी हे आपल्याला माहीत असतात. आणि चुका झाल्या कोणाकडून तर आपण समजून घेतो, आहे का नाही? बर बर पुरी, तू म्हणशील तसंच करू आपण. मी काय करतो, आज सांगशाल तुझी आई येईल, तिच्या संग बोलतो आणि उद्या सकाळीच ताईच्या घरी जातो आणि तुमच्या नात्याचं पक्का झालं म्हणून सांगून टाकतो. हा हो बाबा. बर बर ठीक आहे ठीक आहे. चला जा जा जा, सांच्या स्वयंपाकाच्या कामाला लाग.